या बीड जिल्ह्यामध्ये कुठलीही घटना घडली, कुठलाही खडा पडला की माझं पावती माझ्या नावावर आहेच, माझ्या विरोधात भाषण आहेच. मी म्हणलं गेलंय तरी पण झालंय कुठं, कुणाचं झालंय, तो कोणत्या जातीचा, तो कोणत्या जातीचा, घेणं नाही वाजवा नाही. तो नाव कोण घेतंय बळच? तू अस्वस्थ वय नाही तर तू काही वय, तू नाव घ्यायचं काय पडलंय कोणाला तिकडच पड ना कुठं ती याशी काही गुतलंच नाही कोणाचं. वागणुकीत काय बदल कर, तू वागणुकीत बदल. ज्या मराठीने तुम्हाला मोठं केलं ना तेच मराठी तुम्ही आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी फक्त एक व्यक्तीला बदनाम करून एका गावाची प्रगती कितीही विकास थांबू शकतो. मूर्खासारखे कामं करतो, गोरगरीब जनता मारून टाकतो, दहशत माजवतो, गुंडगिरी करतो. त्याला अजितदादांनी काढून टाकला. अजितदादाचा आता पक्ष सुमित्राताई असतील किंवा त्यांचे दोन्ही मुलं असतील कसं घेतील. वस्तुस्थिती या की यामुळं काय होत आहे, एक व्यक्तीला बदनाम केल्यामुळं आपल्या इकडे येणारी जी प्रगती आहे. कोण म्हणतं सिमेंट फॅक्टरी कशी आली, आज कशी कुणाला माहिती की सिमेंट फॅक्टरी कशी आली. सिमेंट फॅक्टरीची जमीन पासून सिमेंट फॅक्टरीला त्या माझ्याकडे असलेलं राखेचं टेंडर पूर्ण फुकट ₹1. या सगळ्या परिस्थितीमध्ये आज आपण परळीमध्ये शिक्षण संस्था चालू केली आहे. माझ्यावर परळी सर्वांगीण विकासाची जबाबदारी आहे. आता आमदार म्हणून परळीत येणारे जाणारे सगळे रस्ते अतिशय चांगले केले. परळी शहरात आपण चांगली कामं करतो. मला ना आता एवढे चांगले रस्ते केले. आता बघा परळीपासून निघाले बिडापर्यंत रस्ते एवढे चांगले केले. पांगरीपर्यंत 72 गतिरोधक लावून रस्ता केला. इकडून बेलंगापर्यंत जाईपर्यंत कवठळी बेलंगापर्यंत 30-32 आहे. म्हणजे मी जाता येता मोजायचं कामच. हा सुद्धा एक मानसिक बदल. ज्यावेळेस विकास पाहिजे असतो, ज्यावेळेस प्रगती पाहिजे असते, त्या प्रगतीला ज्यावेळेस गती पाहिजे असते ती गती पुन्हा आपण गतिरोधकला वाढवतो. ही मानसिकता बदलणं सुद्धा आज गरजेचं आहे. प्रत्येकाला वाटतं की आपल्या ह्याच्यात अनेक चांगल्या गोष्टी आहेत. आज तुम्ही बघा ऍग्रिकल्चर कॉलेज, मी आज कृषी मंत्री झालो, ऍग्रिकल्चर कॉलेज आणलं. काही पशुसंवर्धन मंत्री झाला, त्यांनी पशुसंवर्धन कॉलेज आणलं. ऍग्रिकल्चर कॉलेजचं आता काम बऱ्यापैकी वर आले. त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल वर जाऊन की देशातलं सर्वात चांगल्या लोकेशनचं ऍग्रिकल्चर कॉलेज ते आपल्या आणि तेवढ्या उंचीच्या डोंगरावर ऍग्रिकल्चर कॉलेजचे जेवढे शेतीचे प्रयोग आहेत जे आपण काळ्या जमिनीत करतो, तेवढ्या उंचीच्या डोंगरावर मामा आपण त्या ठिकाणी शेती करणार आहोत. आणि त्यावर ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग, ऍग्रीफूड टेक आणि ऍग्रिकल्चर हे 3 कॉलेज. तसंच पशुसंवर्धन ही प्रगती आहे. यातून अनेक विद्यार्थी येणार आहेत. या विद्यार्थ्यांची इतर राहणं येणं जाणार आहेत, त्यांची फिरणं होणार आहे. त्यात इतकी आर्थिक परिस्थिती सुद्धा बदलणार. पण काही आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी फक्त एक व्यक्तीला बदनाम करून एका गावाची प्रगती कितीही विकास थांबू शकतो. माझ्यासारख्याला तर मी काल माझ्या जीवनात एवढा कधीच अस्वस्थ झाला नव्हतो, तेवढा अस्वस्थ कधीच. या बीड जिल्ह्यामध्ये कुठलीही घटना घडली, कुठलाही खडा पडला की माझं पावती माझ्या नावावर आहेच, माझ्या विरोधात भाषण आहेच. मी म्हणलं गेलंय तरी पण झालंय कुठं, कुणाचं झालंय, तो कोणत्या जातीचा, तो कोणत्या जातीचा, घेणं नाही वाजवा नाही. ठीक आहे, त्या गोष्टीला आपल्याला परिणाम होत नाही. ते संघर्षाचं जीवन मी जगलंय. असंख्य आरोप घेईल, असंख्य आरोप करल. ज्यावेळेस करल मी कधीच हातात खरा कागद घेतल्याशिवाय कोणावर आरोप केला नाही. मला आज करायचं नाही, मला काही विषयावर बोलायचं. पण वस्तुस्थिती या की यामुळं काय होत आहे, एक व्यक्तीला बदनाम केल्यामुळं आपल्या इकडे येणारी जी प्रगती आहे. कोण म्हणतं सिमेंट फॅक्टरी कशी आली, आज कशी कुणाला माहिती की सिमेंट फॅक्टरी कशी आली. सिमेंट फॅक्टरीची जमीन पासून सिमेंट फॅक्टरीला त्या माझ्याकडे असलेलं राखेचं टेंडर पूर्ण फुकट ₹1 घेता त्यांना दिलं. त्यावेळेस ती सिमेंट फॅक्टरी मलनाथपूरचा 80 मेगावॅटचा आपण प्रकल्प पाहतोय सोलारचा.
तिथं 200 एकर जमीन आमदानी द्राक्षासाठी घेतलेली होती. 75 एकर प्लॅन ग्रेप होती. राजा पंचाला डाळिंब सगळं मोडून ती जमीन जशाला तशी आपण 80 मेगावॅटच्या प्रकल्पाला दिली का, तर त्यावेळेस 80 मेगावॅट 1 मेगावॅटची किंमत 6 कोटी रुपये होती. आणि सगून 480 कोटी रुपयाची गुंतवणूक आली. सिमेंटमध्ये त्यावेळेस 350 कोटी रुपयाची गुंतवणूक आली. आता आपण सिमेंट फॅक्टरी वाढवताना बिर्लाकडे गेली, त्यांनी बिर्लाने घेतली. मी ट्राय पार्टीमध्ये आता सुद्धा जर मी या सगळ्या व्यवस्था दिल्या मग तेवढी किंमत आपली ठेवली. अग्रीमेंट होताना म्हटलं या कंपनीची प्रकल्पाची कॅपॅसिटी दुप्पट केल्या तरच, नाहीतर आमची रिझर्वेशन. त्यांनी 600 कोटी रुपये आणखी गुंतवणूक करायचं ठरलं आणि आज दुप्पट क्षमतेचं काम त्या ठिकाणी तिथे चालू. सभागृहात एक प्रश्न विचारला की काय परिणाम होतो, मुख्यमंत्र्याला उत्तर द्यावं लागलं की 3.5 मेगावॅट पहिला आम्ही भलेही थर्मल पॉवर स्टेशन देता आलं नाही तर सोलारचा प्रकल्प देऊ. आता 50 मेगावॅटचा सोलारचा प्रकल्प टेंडर निघालेला आहे. 300 मेगावॅट प्रकल्प नाही. एक प्रकल्प 1 मेगावॅट 20 तयार करायला 4 कोटी रुपयात एक सोलार. तसे जास्त लागतील कारण 50 मेगावॅट म्हणलं की 70 मेगावॅट बसवावं लागतील. ते टेक्निकल. हे सगळे प्रकल्प करत असताना माझा सांगायचा उद्देश आजचा हेतू खरंच नाहीये, पण एक व्यक्तीला बदनाम केलं, एका व्यक्तीला एवढं मोठं वैद्यनाथाचं ऊर्जापीठ, एवढी मोठी रेल्वेच्या जंक्शनची शक्ती आहे. अजितदादाचा पक्ष खून करावा म्हणून कसल्या लोकांना मंत्रिपद द्यावं, कसल्या नाही द्यावं हे त्यांनी ठरवलं पाहिजे. जो उपद्रवी आहे, विकृत वागतो, माणसात माणूस ठेवला नाही, गोरगरिबांचे खून करून टाकाय. तो नाव कोण घेतय बळच, तू अस्वस्थ वय नाही तर तू काही वय, तू नाव घ्यायचं काय पडलंय कोणाला तिकडच पड ना कुठे बी, याशी काही गुतलंच नाही कोणाचं. वागणुकीत तो ह्या बदल कर. त्याच मराठ्याने तुम्हाला मतदान केलंय, त्याच मराठ्यांना मारायला लागलात का? आणि म्हणा मंत्रिपद नामकन तमकन. भाजप कसं काय मंत्रिपद देत आहे? फडणवीस साहेब कसं काय देतं? अजितदादाचा पक्ष म्हणजे गुंडाला सांभाळतात काय अजितदादाचा पक्ष? मंत्रिपदासाठी सुद्धा त्यांची चर्चा आहे, कारण आता कॅबिनेट राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आहे, त्यामध्ये धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते अशा प्रकारची एक चर्चा जी आहे ती ऐकायला मिळते. ते मनानेच बातम्या करता येईल. अजितदादांनी त्याला काढलं, मूर्खासारखे कामं करतो, गोरगरीब जनता मारून टाकतो, दहशत माजवतो, गुंडगिरी करतो, त्याला अजितदादांनी काढून टाक. कस काय घेतील? कसे घेतील? भाजपले कस काय सांगतील? फडणवीस साहेब कस काय घेतील? मग तुमच्या विरोधात मराठी जाणार राज्यातले. हे इकडं खुनं घडून आणतो, इकडे खंडाने गोळा करायला लावतो त्या लोकांना. त्याच्या संतोष देशमुखांच्या हत्येतले कोण आहेत? महादेव मुंडेंच्या हत्येतले कोण आहेत? त्याचेच लोक आहेत. आता काल त्या पट्टी वडगावला खून झाला वाकडे बंधूचा. कोण आहे ती? याला मंत्रिपद वाटणार का? आणि तुमचा पक्ष वाढणार का? मग तुम्ही घ्या मराठी अंगावर, मग कळन तुम्हाला. भाजपलाही कळन आणि अजितदादांच्या पक्षालाही कळन मराठी अंगावर आल्यावर काय होत.
आता कदाचित त्यांचा मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून समावेश झाला आहे, तर तुमची भूमिका काय काय? मराठे गेले म्हणून समजायचं. राष्ट्रवादीपासून म्हणजे अजितदादाच्या पक्षापासून लांब. त्यांचं फिरणंही मुश्किल होणार, मग फिरणं पण मुश्किल होणार. कारण मराठ्यांचे खुणं पाडले जातात त्याच्याकडून. तो बळ देतो त्यांना, कार्यकर्त्याला, मंत्रिपदाचा गैरवापर करतो, इतका त्रास देतो लोकांना. लोकांना विचारा बीड मधल्या जाऊन जरा, अजितदादाच्या पक्षावाल्याला म्हणा बीडला जरा लोकांना जाऊन विचारा काय परिस्थिती आहे. त्यामुळे त्याला घेतच नाही, तो घेणार आहेत म्हणूनच नका तुम्ही, त्याला घेतच नाहीत कुणीच. त्याला काढून टाकलं अजितदादांनी. कशामुळं? फडणवीस साहेबांनी कशामुळे काढून टाकलंय? त्याच्याशी मित्रत्व पण नकोय त्यांना, आता काहीच नकोय त्याला. काय मंत्रिपद दिलं ना, भाजप तर गेलं आणि अजितदादाचा पक्ष त्याचा तर देवारच झाला म्हणून समजा. वाढवा म्हणा त्याला एकट्याकडून, त्याच्याकडूनच वाढवा मग तुम्ही राष्ट्रवादी पक्ष. आता कदाचित मंत्री म्हणून त्यांचा समावेश झालाच तर तुमची भूमिका, याचे परिणाम कोणाला भोगावे लागतील? भाजप, शिवसेना की राष्ट्रवादी अजित पवार? दोघांना पण, अजितदादांच्या पक्षाला पण आणि फडणवीस साहेबांच्या पक्षाला पण 100% भोगावे लागणार. मराठी बाजू सरकारणार. कारण तुम्हाला खूप ओबीसीचे नेते त्यांना करू शकतात जो खुणं पाडतो, पोरांचे मुर्दे पाडतो आणि त्यांच्या पाठीशी उभा राहतो खून करणाऱ्यांच्या. काढा जरा शिडी आटेची. आता माझंच उदाहरण घ्या ना, घातपाताच्या सुपाऱ्या देतो. काय झालं? तू खानदानी जातवान आहेस ना, वागायचं ना एका बापाच्या अवलादीसारखं. तू म्हणला होता ना SIT साठी त्याच्यासाठी अर्ज द्यायचा आहे, नार्कोटिक्स साठी. का नाही दिला? तू का नाही दिला? ते दे ना, हो दिन. काय व्हायचं ती? ही रिअल परिस्थिती आहे. त्याचा नासक्यापणा सगळ्या समाजाच्या मुळावर आला त्यांच्या. अहो, गोपीनाथ मुंडे साहेब होते त्या टायमाला मराठ्यांचं आणि वंजारी जातीचं इतकं चांगलं होतं, प्रचंड चांगलं होतं. हे घाण आल्यापासून यांनी त्याला लाभार्थ्या टोळ्या गुंडाच्या त्याच्या बनवल्या आणि गुन्ह्या गोविंदाने नांदणारे वंजारी आणि मराठी यांच्यात दरी निर्माण केली यांनी. याच्यामुळं आमचे लोक त्यांच्या जातीवर प्रेम सुद्धा करेनात, माया सुद्धा करेनात, फक्त याच्यामुळे. गोपीनाथ मुंडे साहेब होते त्या काळात असं नव्हतं. मग हे आल्यावरच कसं काय झालं? त्यांनी मराठ्यांकडून नेऊन मराठ्यांचंच वाटोळं केलं. त्याला पक्ष राष्ट्रवादी जवळ घेणार, म्हणजे राष्ट्रवादी सुईचं जवळ देणार आहे. तुमच्याकडे का दुसरे नाहीत काय ओबीसीचे? बरं, दिल्लीमध्ये सोनम वांगचुक यांना काल परवा दिवशी दवाखान्यात भरती करण्यात आलेलं आहे. त्यांचं आंदोलन सुरू होतं. आज आंदोलन पुन्हा चिघळलेलं आहे. संसदेकडे विद्यार्थ्यांनी कूच केलेली आहे. त्यांना रोखण्यात येत आहे, लाठीचार्ज करण्यात आला आहे. या सर्व घटनेबद्दल काय प्रतिक्रिया? एक तर हे बघा, आंदोलन जर लोकशाही मार्गाने चाललंय तर सरकारला काहीच हरकत नाहीये. एक माणूस जवळ धरण्यापेक्षा, मी 4-5 दिवसापूर्वी सुद्धा मीडियामध्ये हे सांगितलं की राजीनामा घ्यायचाच ना, का सांभाळायचं एवढं? काय मोदी साहेबाला काय विशेष आहे एवढं? अमित शहा साहेबाला काय विशेष आहे एवढं? किती कोण आहे त्या परधनाला, त्याला काढायचं काय? कशामुळे आवडीचं तुम्ही विनाकारण? जर करोडो लेकरांचं राज्यातल्या वाटोळ झालंय तर ते सुद्धा मतदार आहे तुमचा, त्या लेकरांचं वाटोळ होतंय तर तुम्ही ते होऊ नाही द्यायला पाहिजे. हे माझं ठाम मत आहे त्याबद्दल. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू व्हायला पाहिजे की नाही? राजीनामा का नाही व्हायला पाहिजे तेच म्हणतो ना मी. का नाही घ्यायला पाहिजे? का सांभाळायचं? जर पोरांचं वाटोळ झालं देशातल्या तर मोदी साहेबांनी 100% त्याला त्या पदावरून हटवलं पाहिजे, 100% हटवलं पाहिजे. आज आंदोलकांवर लाठीचार्ज झालेला आहे. अशी डोळ्याच्या नळकांना देखील फोडला गेला. आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न केला गेला असं बोललं जातं. मी एक सांगतो की आंदोलन दडपणं हे काम सरकार कधी पण करतं. आजच नाही, तिथून पाठीमागचे अनेक अनुभव आहेत की सरकारच्या वतीने ती गोष्ट होतीच, 100% ती केलीच जाते. आपण ठाम राहायचं असतं, आपण लढायचं असतं, आपण अन्यायाच्या विरुद्ध लढायचं असतं. आणि देशातल्या लाखो लेकरांचं जर वाटोळ झालं असेल तर सरकारनं सुद्धा त्या मंत्र्याचा राजीनामा 100% घेतला पाहिजे. अनेक ठिकाणी आंदोलनाला पाठिंबा मिळतोय. अनेक नेते अभिनेते असतील, सगळे चेतन, सगळे चेतन. आम्ही बोलतो म्हणजे सातच आहे ना, म्हणूनच बोलतो ना. म्हणजे आपल्या पण आंदोलनाला पाठिंबा सात आहेच ना, नसतं तर आम्ही बोललोच नसतो ना. कारण ते वयस्कर आहेत बसलेले, काय नाव आहे, ते सोनम भाऊ बसले, ते अवयस्कर आहेत, त्यांना साथ दिली पाहिजे सगळ्यांनी. आपल्या सोबत असतात. हो, ते वयानं जर इतके वयस्कर आहेत आणि उपोषण करतायत तर सरकारने विनाकारण त्यांच्या हालापेक्षा नाही केल्या पाहिजे. त्यांचं म्हणणं काय, चर्चा केली पाहिजे सरकारनं, त्यांचा तोडगा काढायचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांचं वय खूप आहे. वयस्कर माणूस आपल्या देशात जर गोरगरिबांच्या लेकरासाठी उपोषणला बसतोय तर त्याची चर्चा करून दखल घेतलीच पाहिजे. इतकं बेदखल करायचं काम सरकारकडून नाही झालं पाहिजे. आंदोलकांनी आज संसदेवर जाण्याचं सांगितलं होतं. संसदेवर जाण्यापासून त्यांना रोखलं जात आहे, लाठीचार्ज होतोय, अशी डोळ्याच्या नळकांना फुलं जात आहे. म्हणजे त्यांना आंदोलन करू दिलं जात नाही. आंदोलन बंद पाडायचे ती भूमिकाच असते सरकार, ते बंद करणार. आपण ठाम असलं पाहिजे.
दिल्लीमध्ये आज हजारो विद्यार्थी होते त्या आंदोलनात. तुफान लाठी हल्ला विद्यार्थ्यांवर झाला. दिल्ली पोलिसांनी आज लाठी हल्ला केला. नाही, ते चुकीचं आहे. सरकारनं ते चुकीचं केलं. कुठल्याही शांततेचे आंदोलन मोडून काढायला हे बघा, तुम्ही विचार नाही मोडू शकत. तुम्ही गोरगरिबांच्या लेकराचं हल्ले करून भविष्य नाही उद्ध्वस्त करू शकत. त्या वयस्कर सोनम भाऊंची मागणीच काय आहे की गोरगरिबांच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्या पाठीशी लोक उभे राहणारच ना. तुम्ही सरकार आहेत म्हणून तुम्ही दडपशाही करून आंदोलन नाही मोडू शकत लोकशाहीतले. म्हणून ते सगळेच लोक त्या सोनम भाऊचं वय बघून त्यांच्या पाठीशी नक्की येतात. ते कोण आहेत, काय आहेत, कसे आहेत, कोणाला माहित नाही. परंतु आजचा मुद्दा तरी त्यांचा विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे. त्यामुळं आज त्यांच्या सोबत लोक आहेत. भविष्याचे आंदोलन उग्र होईल आजच्या घटनेनंतर. उग्रने न्याय नाही मिळणार. आम्ही सुद्धा आंदोलन करून येतो. उग्रने न्याय नाही मिळणार. आपलं असंच लोकशाही मार्गानंच जे सोनम भाऊ करतायत त्या पद्धतीनंच लोकशाही मार्गाने केलं पाहिजे. न्याय 100% मिळतो. बरं, शेवटचा प्रश्न असा आहे की जालन्याच्या जिल्हाधिकारी आणि जिल्ह्यातील अनेक आमदार हे यांच्यामध्ये एक संघर्ष पाहायला मिळतोय. काल परवा जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या तक्रारी पालकमंत्र्यांकडे करण्यात आल्या, पण पालकमंत्री बैठकीतून उठून गेल्या. या घटनेवर काय नेमकं म्हणणं आहे? कारण आमदारही अनेक लाखो लोकांचं लोकप्रतिनिधित्व करून त्यांची समस्या मांडण्यासाठी तिथे येत असतात, पण जिल्हाधिकाऱ्याविरोधात सतत या लोकप्रतिनिधींची तक्रार पाहायला मिळते. नाही, हे बघा, ही खतखत कधी ना कधीतरी बाहेर येणारच. मी आहे ते खरं सांगतो. माझ्या कानावर जे पडलंय मी ते तुम्हाला सांगतो. ही खतखत 100% बाहेर येणारच. कारण ही खूप दिवसाची होती. कारण इकडं काय सुरू झालंय अशी माहिती म्हणतो. मला म्हणले सुद्धा 1-2 आमदार म्हणले सुद्धा की इकडं सत्ता आमची आहे. इथं जालना जिल्ह्यात सगळेच भाजपचे आणि शिवसेनेचे आमदार आहेत आणि आम्ही सगळे सत्तेत येत, आम्हाला निधी दिला जात नाही. हे सत्ताधाऱ्याचे विरोधकांचं तर टंबळच वाजलं म्हणून समजायचं. ही सत्ताधाऱ्याच्या आमदाराची खतखत आहे जालना जिल्ह्यातल्या. आणखीन एक खतखत याला जोडू. मला तरी वाटतं ते कलेक्टर निमित्त असावं असं मला वाटतं. कारण ही खतखत होती त्यांच्यातली. आमचाच पालकमंत्री असून आम्हालाच देत नाही, त्यांच्या पाहुण्या रावळ्याला जास्त प्रकारचा निधी वाटला जातो किंवा त्यांच्या माध्यमातून आम्हाला दिला जातो. म्हणजे आमची या पक्षात आणि सत्तेत लायकी काय? बरोबर, हे त्यांनी मला त्यांचे आमदार सांगत आहेत, भाजपचे पण आणि त्यांचे सगळे शिवसेनेचे पण. तेही म्हणतायत पालकमंत्री आमचा, सत्ता आमची आणि आम्हाला निधी सगळे सोयरे पाहुणे रावळी त्यांच्याकडे दिले. म्हणजे हे परळी पॅटर्न इकडे चालवायला लागलेत का काय? म्हणजे जालना जिल्ह्यात बी असंच वातावरणाची निर्मिती करायची का काय यांना? मग आम्ही तर भाजपचे आहेत ना, आम्ही तर शिवसेनेचे आहेत ना, आम्ही तर सत्तेतले आहेत. मग सत्तेतल्याला आम्हाला जर ही वागणूक असेल आमच्याच पालकमंत्र्याकडून, ही खरी खतखत त्यांची. ही त्यांची, खरं सांगतो मी तुम्हाला, ही खतखत आहे. फक्त त्यांना म्हणता नाही वाटतं की पालकमंत्रीच जाणून बुजून आम्हाला सगळ्याला डावलतोय. पालकमंत्र्यांनी त्यांच्या सगळ्या जालना जिल्ह्यातल्या सगळ्या सोयऱ्यालाच दिलंय असं त्यांचं म्हणणं आहे. आता खरं खोटं आहे ते त्यांनी तपासलं पाहिजे, पण असं म्हणलं जातंय. आता शक्यतो मला त्यांच्याबद्दल वाटतं की बहुतेक ते जे परळी पॅटर्न म्हणते ती इकडे राबवायला सुरुवात केली ते मला नाही वाटत. कारण ते एक गोष्ट त्यांच्यात आहे पालकमंत्र्यात की ते अहंकारी आहे, पण असं खुनशी फिनशी नाहीये. म्हणून वाटतं की केलं नसेल. पण खऱ्या चर्चा हे आहे की आमदारांच्या सगळ्या सत्ताधाऱ्यातल्या आम्ही सत्तेत असून आमचाच पालकमंत्री असून सुद्धा आम्हाला निधी मिळत नाही, कामं जाणून बुजून दिले जात नाहीत. कामं दिले जातात पण त्यांच्या सोयऱ्याला. मग याच्यात पक्षात सोयरे कशाला नाही? तुमचा सोयरा निवडून आणणार आहे का आम्हाला? सगळ्या जाती धर्माचे लोक आम्हाला निवडून देतात असंही आमदारांचं म्हणणं आहे. सगळ्या जाती धर्माचे लोक आम्हाला निवडून देतात. बरं ठीक आहे, तुम्ही जर आम्हाला कामं नाही दिले आमदाराला पालकमंत्र्यांनी, तुम्ही काही इथं निवडणुकीला उभा राहणार नाही, तुम्ही तिकडे राहणार आहेत, पडतो ना आम्ही. ही लय मोठी खतखत आहे भाजप शिवसेनेच्या आमदाराची. ही लय मोठी खतखत आहे की पडणार आहेत आम्ही, इथं काम नाही केलं तर आम्ही पडणार आहेत. म्हणजे आमचाच पालकमंत्री असून आम्हालाच देत नाही, त्यांच्या पाहुण्या रावळ्याला कामं देतो, तर मग पडणार आम्ही येत ना. उद्याच्याला आम्हाला लोक म्हणतात पालकमंत्री तुमचा सत्ता तुमची, आम्ही तुम्हाला मतदान केलंय, तुम्ही आमचे आमदार आहेत, कामं कसं का करत नाहीत आणि हे देत नाहीत. खरी खतखत तर त्यांची हे कलेक्टर 100% निमित्त आहे माझ्या मतानं. हीच खरी खतखत आहे की तिने बहुतेक असं केलंय असं त्यांचं म्हणणं आहे. पण माझं म्हणणं सांगितलं की मला नाही वाटत त्यांनी केलं असेल. पण हे जर खरं असेल ना तर तेही काही आमदारांचं म्हणणं आहे हे जाणार आहेत म्हणजे निघून कधी ना कधीतरी पालकमंत्री म्हणून. पण निवडून आम्हाला यायचंय. मग जर सरकारचेच आमदार पडले तर सरकारच आम्हाला उद्या म्हणणार आहे तुम्ही काय केलं 5 वर्ष. आणि खरं कारण हे आहे की त्यांनी त्यांच्या पाहुण्या रावळ्याला खूप पैसे वाटलेत असं बऱ्याचशा आमदारांचं म्हणणं आहे. आता ते असं ऐकू माहिती, आता हे खरं एक खोटं माहित नाही, पण खरी खतखत तर पालकमंत्र्यावरच. गेल्या काही काळापासून राज्याच्या राजकारणात मोठे बदल झाले आहेत. अशातच आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सध्याच्या काही मंत्र्यांना वगळून त्यांच्या जागी दुसऱ्या नेत्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन होण्याची दाट शक्यता आहे. मात्र याला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विरोध केलाय. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. मनोज जरांगे यांना धनंजय मुंडे यांच्या बाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना जरांगे पाटील यांनी म्हटलं की तुझं नाव घ्यायला तू कोण लागून गेलाय? तुझ्या नास्तिकपणामुळे मराठा वंजारी समाजात वैर निर्माण झालाय. तू म्हणशील तसं म्हणायला बापाची पेंड लागली का? अजित पवारांनी लात मारून बाहेर काढलं. याला मंत्रिपदावर घ्या, मग मराठी अंगावर येतील. राष्ट्रवादी भाजप याला मंत्रिपद कसं घेतात ते आम्ही बघतोच. तुझ्या वाचून गुंतलं काय? मराठा वंजारी प्रेम तुझ्यामुळे गेलंय. धनंजय मुंडे हा उपद्रवी आहे, याचं नाव कोण घेतं? अजित पवारांचा पक्ष गुंडांना सांभाळतो काय? धनंजय मुंडे ही खाण आहे, त्याच्यामुळे मराठी वंजारी समाजावर प्रेम करत नाहीये. पंकजा मुंडे यांच्यावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं की माझ्याकडे जालन्यातील भाजपा आमदारांनी तक्रार केली आहे. आम्हाला पालकमंत्री निधी देत नाही, पालकमंत्री त्यांच्या नातेवाईकांना निधी देतात. पंकजा मुंडे जालन्यात पुरळी पॅटर्न चालवतात काय? पालकमंत्री सगळ्या सोयऱ्यांना निधी देतात काय? पंकजा मुंडे अहंकारी आहेत पण खुनशी नाहीत. पंकजा मुंडे यांनी पक्षात सगळे सोयरे आणू नये. दिल्लीतील आंदोलनावर बोलताना मनोज जरांगे पाटलांनी सांगितलंय की आंदोलन लोकशाही मार्गाने चाललंय. धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवलंच पाहिजे. आंदोलन दडपण्याचं काम सरकार पहिल्यापासूनच करत आहे. आंदोलनाला आमची साथ आहे. सोनम वांगचूक यांना सर्वांनी साथ दिली पाहिजे. सरकारकडून वांगचूक यांना बेदखल करता कामा नये. सरकार विचारांना बेदखल करू शकत नाही असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.